लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे। मुंबईच्या JNPT बंदराच्या बाहेर नाशिकहून दुबई मार्गे आखाती देशांमध्ये निर्यात होणाऱ्या कांद्याचे तब्बल 150हून अधिक कंटेनर अडकलेत। दुबई मार्केट कालपासून बंद असल्यानं माल स्वीकारला जात नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाखो टन कांदा पडून राहण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा दुबई मार्गे आखाती देशांत निर्यात केला जातोय। मात्र सध्याच्या युद्धस्थितीमुळे दुबईतील बाजारपेठ बंद असल्यानं निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। JNPT बंदरावर 150हून अधिक कंटेनर उभे असून मालाची विल्हेवाट कधी लागणार याबाबत अनिश्चितता आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होते। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। भारतातून दुबई व दुबई मार्गे आखाती देशांमध्ये जो कांदा निर्यात होत होता, या कांद्याच्या निर्यातीला आता इराण आणि बाकीच्या देशांचं जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे निर्यातीला अडथळा निर्माण होत आहे। एकीकडे शेतकऱ्यांचा कांदा मागील 1.25 वर्षापासून कवडीमोल मातीमोल भावाने विकत असताना राज्य सरकार, केंद्र सरकार मुख गिळून गप्प बसलेलं आहे। शेतकऱ्यांच्या वतीनं राज्यात मोठे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, रास्तारोको होत आहे, परंतु सरकारला जाग येत नाही। 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कांद्याच्या संदर्भात बैठक होईल, निर्णय होतील असं सांगितलेलं आहे, परंतु सरकार पातळीवर कुठल्याही प्रकारचे कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी हालचाली सुरू नाही। अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी आपला कांदा 7 ते 8 रुपये प्रति किलोने विकत आहे। कांद्याच्या उत्पादकांना कांदा पिकवण्यासाठी 2,000-2,500 रुपये प्रति क्विंटल खर्च येतोय, मात्र दर हा 700-800 रुपये क्विंटल इतका कमी मिळतोय। अशा या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने, केंद्र सरकारने अति तातडीने किमान 1,500 रुपयाचं प्रति क्विंटल अनुदान तातडीने घोषित करावे, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलनं हे शेतकऱ्यांकडून केली जातील असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य आणि केंद्र सरकारला देत आहोत। दरम्यान प्रति क्विंटल किमान 1,500 रुपयांचे अनुदान तातडीने जाहीर करावे अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। निर्यात रखडल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुबई मार्केट कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नसल्यामुळे नाशिकच्या कांदा पट्ट्यात चिंता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।